धन्यवाद. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा या मालिकेचा आजचा 107वा भाग. अध्याय क्रमांक 6, आत्मसंयम योग हा आपण अभ्यासतो आहोत, चिंतन करत आहोत आणि त्यामध्ये असणारं अष्टांग योग या एका विशेष प्रकरणावरती आपण चिंतन करत आहोत. सर्वप्रथम जयश्री मॅडम, आपलं अभिनंदन. आपण शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्वाची अशी PhD ची पदवी संपादन केलेली आहे. त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. आपण मागच्या भागामध्ये यम आणि नियम अशा दोन महत्वाच्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि आता आपण आज जे पाहणार आहोत ते आसन हा जो अत्यंत महत्वाचा असलेला तिसरा जो टप्पा आहे तो आपल्यासाठी आयुष्यात का महत्वाचा आहे आणि तो कसा साध्य करावा याविषयीचं आपण आज चिंतन करणार आहोत. अर्थात आपले स्वयंप्रेरकचे आदर्शस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना सर्वप्रथम आपण वंदन करूया. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हे दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की मुळात ती कळली असं म्हणेपर्यंत ती अजून बरीच कळायचं बाकी आहे हे म्हणायला निश्चित वावरावतो. विवेकानंदांचे विचार, विवेकानंदांचा आत्मबोधाचा, शिक्षणाचा, प्रशिक्षणाचा, अध्यात्माचा भाग हा इतका खोलवर आहे की तो सहसा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कळलंय, परंतु तो अनुभवल्याशिवाय त्यातली खोली समजत नाही. त्यामुळे अतिशय दोन महान व्यक्तिमत्व ज्यांच्या कृपेनं आपण हा सगळा टप्पा पुढे नेत आहोत असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन. आणि उपस्थित सर्व श्रोते हो, हा आत्मसंयम किंवा ज्याला आपण सेल्फ कंट्रोल असं म्हणूया, हा आत्मसंयम जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला यमनियमांची जेवढी आवश्यकता आहे त्याचबरोबर अन्य एक एक गोष्टींची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे आणि त्यातलं अत्यंत महत्वाची गोष्ट ते म्हणजे आसन. आपण जो योग गेल्या पहिल्या दुसऱ्या अध्यायापासून आपण पाहतोय की प्रत्येक अध्यायाला योग अशी उपाधी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. तर मुळात योग म्हणजे जोडणं हा असा साधा युज हा धातू आहे आणि त्यानुसार जोडणं हा भाग आहे. आपल्याला योगा माहिती आहे ज्याच्यामध्ये आपण आसनं करतो, योगासनं असं ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये शारीरिक व्यायाम जो आहे की ज्यांनी शरीर जे आहे ते सुदृढ ठेवावं, त्याच सोबत मन शांत करण्यासाठी अनेकशे गोष्टी ह्या आपल्याला सांगण्यात येतात. त्यामुळे असंही वाटू शकेल की एखादी ध्यानधारणा करायची आहे, एखादी उपासना करायची आहे, साधना करायची आहे, तर त्यासाठी एखादं विशिष्ट आसन असणं आवश्यक आहे आणि त्या अर्थाने हे आसन असावं. परंतु इतका साधा अर्थ हा निश्चित ह्या आसनाचा नव्हे. मुळात पातंजल मुनी जे आहेत ह्यांनी जी गोष्ट सांगितली हा अष्टांग योग, ह्याचं कारण होतं की आपल्याला एकाग्रता साध्य करायची आहे किंवा ध्यान आणि समाधी ह्या ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत, तर त्यासाठी शरीराला त्याचबरोबर मनाला काही गोष्टींची सवय ही लावणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत शुद्धीकरण होणार नाही तोपर्यंत ध्यान आणि समाधी ही गोष्ट अशक्य आहे. अशा त्यांच्या अभ्यासातनं त्यांनी हे सांगितलं आणि त्याप्रमाणे मग हे शुद्धीकरण कशा प्रकारे असलं पाहिजे, तर काही जी अंग आहेत ती बाह्य वागणुकीमधली आहेत आणि काही जे आहेत हे अंतर्गत गोष्टीचं आहे. त्यामुळे आपण पहिला यम आणि नियम हा जो भाग पाहिला तो ऑफकोर्स एक्सटर्नल भाग होता की आपण समाजात कसं वावरावं, आपण स्वतःबद्दल काय बंधनं घालून घ्यावीत याविषयी होतं. त्याच अनुषंगाने पुढील टप्पा जो असाच बाह्य अंगाशी संबंधित आहे तो म्हणजे आसन. आता आपल्याला ध्यान हे साधायचं आहे असं आपण जर गृहीत धरलं आणि त्या अनुषंगाने ह्या आसन ह्या विषयाकडे वळूया. अर्थात मी मागे म्हणल्याप्रमाणे हा विषय अष्टांग योगाचा फार मोठा आहे आणि इतक्या कमी वेळात तो साधला जाणं हेही अशक्य आहे.
परंतु केवळ एक आपल्याला दिशा मिळावी यासाठीचं हे चिंतन आहे. आपण सगळेच जण गाडी चालवतो, स्वयंपाक करतो किंवा ज्या काही आपल्या दैनंदिन रुटीन मधल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सगळेच जण काही ना काहीतरी प्रकारे करत असतो. आपल्याला सगळ्यांना ह्याचा एक अनुभव असेल की एखादी स्त्री घरामध्ये वर्षानुवर्ष स्वयंपाक करत असेल, तर आपण अगदी म्हणताना असं सुद्धा म्हणतो की ह्या भांड्यांना सुद्धा त्या स्त्रीचा स्पर्श जाणवतो. किंवा एखादा व्यक्ती गाडी चालवतोय, ड्रायव्हिंग करतोय आणि वर्षानुवर्ष तो त्या एकाच सीटवरती बसून ड्रायव्हिंग करतोय, ड्रायव्हिंगच्या सीटवरती. ज्या सीटवर दुसरं कोणीही बसत नाही. तर त्या आसनावरती बसल्यानंतर एक प्रकारची आपोआप एकाग्रता किंवा त्या कामावरती फोकस सहज होत जातो. अभ्यासासाठी एखादी विशिष्ट खोली असेल, विशिष्ट टेबल आहे, विशिष्ट खुर्ची आहे, विशिष्ट काही जागा असेल, त्या ठिकाणी बसलं की आपोआप आपल्याला लक्ष लागायला लागतं. आता हे असं तुमच्या बाबतीत पण अनेकदा घडलं असेल, घडत असेल आजही. इतकं सरावाचं होतं की त्या ठिकाणी आपण बसलो रे बसलो की ती आपल्याला गोष्ट साध्य होते. आपल्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. ही जी सिद्धता आहे, हे जे परफेक्शन आहे, तेच आपल्याला ह्या योग हा जो साध्य करायचा आहे, त्याच्यासाठी हे आसन जे सांगितलेलं आहे, सोप्या भाषेमध्ये मी हा सांगण्याचा प्रयत्न केला. मुळात योग जो आपल्याला साधायचा आहे किंवा ध्यान जे साधायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय? तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपण जे सर्वसामान्य जीव आहोत, म्हणजे जे योगी नाहीत किंवा आध्यात्मिक ज्यांनी उंची गाठलेली नाही, असे सर्व आपण जण जे आहोत, हे सगळेजण आपल्या शरीराशी इतके जोडलेले असतो, की शरीराला होणाऱ्या वेदना, शरीराला मिळणारं सुख, हे सगळं आपलं आहे, अशी आपली भूमिका असते. आणि हे वेदना कमीत कमी व्हाव्यात आणि सुखाच्या गोष्टी अधिकाधिक प्राप्त व्हाव्यात, यासाठी आपण आपलं अख्खं आयुष्य वेचत असतो. त्याचबरोबर आपल्या मनात येणाऱ्या भावना ह्या माझ्या आहेत आणि ह्या मनातल्या भावना, विचार हे कसे पूर्ण करता येईल, यासाठी सुद्धा आपण आपलं आयुष्य वेचत राहतो. आणि मूलतः जर पाहिलं तर ह्या 2च गोष्टींसाठी आपण जगत असतो. शरीराच्या गरजा भागवण्यासाठी आणि मनाला सुख प्राप्त व्हावं आणि वेदना कमी व्हाव्यात, यासाठी जे काही करावं लागेल, त्यासाठी आपण अख्खं आयुष्य जगत राहतो. आणि मुळात योग साध्य करायचा असेल, तर ह्या 2 गोष्टींपासून अलिप्त व्हावं लागतं. की मी म्हणजे शरीर नाही, हे शरीर माझं आहे. मी म्हणजे मन नाही, हे मन माझं आहे आणि हे दोन्हीही म्हणजे शरीर आणि मन हे माझ्या नियंत्रणात आहे. अर्थात मी या दोघांपेक्षा स्वतंत्र आहे आणि तो जो मी आहे, जो स्वतंत्र आहे, मुक्त आहे, सामर्थ्यवान आहे, त्याच्याशी मला जोडायचं आहे. हा योगाचा किंवा योग ह्या गोष्टीचा अंतिम उद्देश आहे. परंतु गंमत अशी होते, की आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्यावर झालेले संस्कार हे आपल्याला हे सगळं करण्यापासून मागे खेचत राहतात. जे स्वामी विवेकानंदांच्या एका भाषणामधील एक छोटासा उतारा मी आपल्याला वाचून दाखवेन. स्वामीजींचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. ते असं म्हणतात, की आपल्या या जगात असे असुर स्वभावाचे लोक अनेक आहेत. परंतु म्हणून जगात देव अजिबात नाही असे मात्र नव्हे. आता हे असुर आणि देव ह्याच्यातला फक्त भाग असा आहे, की स्वभावामधला जो भाग आहे. याच्या आधीचं भाषणाचा संदर्भ वेगळा आहे. पण तरी की जे तामसिक वृत्तीचे आहेत, राजसिक वृत्तीचे आहेत, त्यांना ते असुर स्वभावाचे म्हटलंय. आणि जे सात्विक प्रवृत्तीचे आहेत, की जे समाजाचा विचार करतात, जे दुसऱ्यांच्या हिताचा विचार करतात, ते देव या संकल्पनेमध्ये स्वामीजी मांडतात. जिथे माणसाची इंद्रिय उपभोगाची शक्ती वाढेल, अशी विद्या जर कोणी शिकवू शकेल, तर हजारो लोक त्याच्या मागे लागतील. पण तेच जर कोणी मानवी जीवनातील परमपुरुषार्थ काय हे सांगू जाईल, तर मूठभर लोकही त्याच्याकडे वळणार नाहीत. उच्च तत्वे नुसती आकलन करण्याची ही शक्ती फारच थोड्यांमध्ये असते. हे आपणही याचे साक्षीदार आहोत. आपल्या सगळ्यांचाच हा अनुभव आहे.
की गीता आणि त्यातलं तत्वज्ञान म्हणा किंवा अध्यात्माच्या मूळ ज्या गोष्टी आहेत, हे आपल्याला ग्रास्प करायला, त्याचं आकलन करायला ही आपल्याला फार कठीण जातं आणि ते समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रचंड अशी शक्ती लावावी लागते. आणि तेच स्वामीजी इथं म्हणत आहेत. मग चिकाटीने ती तत्वे प्रत्यक्ष आत्मसात करून घेण्याविषयी तर बोलावयास नको. सत्याच्या प्रत्यक्ष लाभासाठी यत्न करणाऱ्या लोकांची संख्या फारच थोडी असते. तथापि आपल्या ह्याच जगात असेही काही लोक असतात, की हे शरीर जरी 1000 वर्ष टिकवता आले, तरी त्याचा शेवट एकच आहे हे ते पक्के जाणून असतात. ज्या सर्व शक्तींमुळे हा देह तगून आहे, त्या लोकताच त्या देहाचे पतन अनिवार्य असते. आपल्या शरीरात घडत असलेले बदल एक क्षणभर देखील कोणी थांबवू शकणार नाही. शरीर म्हणजेच मुळी सतत परिवर्तन होणाऱ्या परमाणूंची रास. नदीच्या उदाहरणाने ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल. तुमच्या समोरून नदी वाहत जाते. तुमच्या डोळ्यात देखत क्षणभरात समोरील पाणी निघून जाते आणि तिथे नवीन पाणी आलेले असते. हे आलेले पाणी अगदी नवे असते खरे, पण दिसायला अगदी गेलेल्या पाण्यासारखे असते. आपल्या शरीराचेही असेच आहे. तरी पण शरीर याप्रमाणे परिवर्तनशील असले तरी देखील त्याची काळजी घेऊन ते निरोगी आणि सुदृढ ठेवावयासच हवे. एरवी आपण धर्मसाधना करू शकणार नाही. धर्मसाधनेचे ते सर्वात श्रेष्ठ उपकरण होय. अर्थात शरीर म्हणजे साधन आहे, एक टूल आहे. आणि त्याचा योग्य उपयोग आपल्याला करायचा आहे. का तर आपलं जे अंतिम उद्दिष्ट आहे, आपल्याला जी धर्मसाधना करायची आहे, आत्मबोधाची साधना जी करायची आहे, त्यासाठी ह्या शरीराची आवश्यकता आहे. मग ह्या शरीराला सवय लावावी लागेल आणि त्या सवयीसाठी पहिला भाग तो म्हणजे आसन. आता हे आसन स्वामीजी असं म्हणतात, की कोणत्या पोश्चरमध्ये तुम्ही बसायचं, कोणत्या अ, आसनामध्ये म्हणजे मांडी घालून बसायचं, पद्मासनामध्ये बसायचं, पाय सोडून बसायचं, खुर्चीवर बसायचं. ही जी आसनं आहे, ह्याला स्वामीजी फार गौण महत्त्व देतात. ते असं म्हणतात, की ज्या कोणत्या आसनामध्ये, ज्या कोणत्या पोश्चरमध्ये तुमचं शरीर हे रिलॅक्स होत असेल, शांत होत असेल, ते आसन तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणून स्वामीजी असं म्हणतात, की प्रत्येकाचं आसन हे स्वतंत्र असू शकतं. एखाद्याला मांडी घालून छान वाटत असेल, एखाद्याला पाय सोडून बसल्यावर छान वाटत असेल, एखादा पद्मासनामध्ये जास्तीच स्थिर बसू शकत असेल, तर ते प्रत्येकाचं आसन हे वेगवेगळं असू शकेल. म्हणून आपल्याला जे आसन सुख देतं आणि ज्या आसनामध्ये आपण स्थिर बसू शकतो, असं आपण आपलं आपलं आसन निवडावं. आता आसन निवडताना स्वामीजींनी काही अटी सांगितल्या आहेत, की कसं आसन असलं पाहिजे. तर तुम्ही कोणतीही अ, काय म्हणूया आसनामध्ये बसलात तरी काही गोष्टी महत्त्वाच्या त्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. एक, त्या आसनामध्ये पाठीचा कणा ताठ राहायला पाहिजे. मान आणि पाठ ही एका रेषेत असली पाहिजे. असं आसन जे असेल, त्या आसनामध्ये तुम्ही बसू शकता. याचं कारण असं, की ज्यावेळेला आपण ह्या आसन अवस्थेमध्ये बसतो, त्यावेळेला आपली जी चैतन्य शक्ती आहे, ज्याला आपण एनर्जी आपण असं म्हणतो किंवा आपलं जे ओज आहे, मनाची शक्ती आहे, वेगवेगळी नावं आपण म्हणू शकतो याला. ही सगळी ऊर्ध्व प्रवाही होतात. म्हणजे वरच्या बाजूला प्रवाहित होतात. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्याही गोष्टी अनेक सिद्ध झालेल्या आहेत, परंतु आपल्याकडचा वेळ मर्यादित आहे. त्यामुळे कमी वेळेत आपण हे समजावून घेऊ. म्हणून सगळ्यात पहिलं जर काही करायचं असेल, तर ताठ बसायचं आहे. पण ताठ बसताना काळजी हे घ्यायची, की शरीर जे आहे ते हलकं झालं पाहिजे. म्हणजे अगदी रिजिड होऊन अगदी काय म्हणूया आपण त्याला हातापायाच्या हाताच्या मुठी वळवून आणि अगदी शरीर कडक करून असं बसणं अपेक्षित नाही. सहज बसायचं आहे. म्हणजे पतंजली योगसूत्रानुसार सुद्धा स्थिर आणि सुखासन ह्या 2 गोष्टी सांगितल्या आहेत. आसन कसं असावं? तो सुखासन असावं. की ज्या आसनामध्ये आपल्याला सुख म्हणजे थोडक्यात कम्फर्ट म्हणूया आपण त्याला तो लाभेल असं आसन आपण निवडायचं. ज्या आसनामध्ये बसल्यानंतर आपण बऱ्याचदा हा सगळ्यांचाच अनुभव आहे. आपण ज्यावेळेला सेवेला बसतो, त्यावेळेला काय होतं?
सुरुवातीला आपण मांडी घालून छानपैकी बसलेलो असतो. म्हणजे अगदी स्वामी चरित्र पूर्ण वाचायचं असेल, दुर्गा सप्तशती वाचायला, गुरुचरित्र वाचायचं असेल, तर थोड्या थोड्या वेळाने मग कोणीतरी पाय तरी लांब करेल, मग मांडी तरी थोडी वरती उचलेल, हालचाल चालू होते. ह्याचं कारण काय? आसन जे आहे, ज्या अवस्थेमध्ये आपण बसलोय, ती अवस्था आपल्याला सुख देत नाहीये. कारण शरीराला तशी सवय नाही. आजकाल आपल्यालाही माहिती आहे की मांडी घालून बसण्याची सवय फार कमी लोकांना राहिली. अशा अवस्थेमध्ये 2-2 तास, 3-3 तास जर बसायचं म्हणलं, तर त्या शरीराला ती सवय नाही. मग नाही ते फरशीच टोचतीये, मग काहीतरी दगडच लागला, हेच झालं, तेच झालं, असं करून आपण आपल्या शरीराची हालचाल करतो. म्हणून आसन म्हणून आपल्याला काय करायचंय, तर रोज ठराविक वेळेला, ठराविक आसन जे आपल्याला सुखासन म्हणजे ज्याला आपण म्हणतोय, जे आपल्याला कम्फर्ट देईल ते आसन आपण निवडायचं. शक्यतो जागा जिथे तुम्ही ध्यानासाठी किंवा शांत होण्यासाठी बसणार आहात, ती जागा शक्यतो एक ठेवण्याचा प्रयत्न करा. ती एखादी खुर्ची जरी असली तरी चालेल, पण त्याच खुर्चीवर जाऊन बसायचं. शक्य असेल तर त्याच वेळेला जाऊन बसा, अधिक उत्तम. आणि हे बसल्यानंतर जेवढ्या वेळ कोणतीही शरीराची हालचाल न करता शरीर बसू शकेल, एवढ्या वेळ आपल्याला फक्त बसायचं आहे. सुरुवातीला अगदी 2 मिनिटं सुद्धा झाल्यानंतर आपल्याला असं वाटेल, अरे थोडे हातापायाची बोटं तरी आपण उघडझाप करूया किंवा त्याची हालचाल करूया. काय कुठलीही गोष्ट करण्यासाठी वाटू शकेल. ह्याचं कारण शरीराला सवय नाही. आणि अशा वेळेला त्याला सांगायचं हे तुला करायचं नाही. भले 5 मिनिटं असेल, पण 5 मिनिटं स्तब्ध बसायचं आहे. कुठल्याही शरीराच्या गोष्टींची बाह्य हालचाल आपल्याला होऊन द्यायची नाही. मग थोड्या वेळाने असं वाटेल, नाही नाही आता बास झालं, आता पाठच दुखायला लागली, कमरच दुखायला लागली, पायाला जरा टोचायला लागलं, मुंग्या झाल्या. थांबा. कारण शरीराला अजून तशी सवय नाही. आणि असं करत करत आपल्याला वेळ वाढवत न्यायची आहे. पण स्वामीजी असं म्हणतात, फक्त हे करून काहीच उपयोग नाही. मग ते परत शरीराच्या फिटनेससाठीचं आसन होईल आणि आपल्याला ते अपेक्षित नाही. ह्याच्यातनं दुसरी गोष्ट जी अत्यंत महत्वाची, जी साध्य होणं गरजेचं आहे. कारण सूत्रच असं आहे, की शरीर शांत झालं, की मन आपोआप शांत होतं. मग जेवढ्या वेळ मी एका विशिष्ट आसनामध्ये बसल्यानंतर माझं मन शांत राहतं, तेवढ्याच वेळेत मला पहिला प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला अक्षरशः आपल्या मनामध्ये नको-नको ते विचार येणार आहेत. मन इकडे-तिकडे धावणार आहे, सगळं होणार आहे. पण मला शांत व्हायचंय कारण मला शरीराला आधी रिलॅक्स करायचंय. आणि म्हणून बऱ्याचशा ज्या प्रॅक्टिसेस सांगितल्या जातात, ज्या पद्धती सांगितल्या जातात, त्याच्यामध्ये असं सांगतात, की 3 वेळा दीर्घ श्वास घ्या किंवा ओमकार म्हणा आणि त्यानंतर पूर्ण बॉडी जो आहे तो रिलॅक्स करा. ढिलं सोडायचं शरीर आणि एकदम शांत बसायचं. सो हा जो भाग आहे, तो अत्यंत आसनासाठी आवश्यक आहे. कारण जोपर्यंत ह्या आसनाची अर्थात शरीराची आणि मनाची ही शांतता लाभणार नाही, तोपर्यंत ध्यान ही अवस्था तर फार लांबचीच राहील. आणि म्हणून प्रॅक्टिस हा फार महत्वाचा भाग आहे. आता ही आसन सिद्धता जी आहे, म्हणजे इतकी आसन सिद्धता आपल्याला साधायची आहे, की ज्या क्षणी त्या आसनावरती आपण बसू, त्या क्षणी आपण हळू सगळे जगातले विचार, जगातल्या आठवणी, जगाशी असलेला संबंध, हा हळू ते सगळं आतून शांत झालं पाहिजे. आणि पुढच्या काही मिनिटात आपण आपल्यातलं जी चैतन्य शक्ती आहे, जी आपण आपलीच फील करू शकतो, त्याच्यामध्ये स्वतःला शांत करत जायचं. म्हणजे हा नेहमी प्रयोग अनेक वर्ष मार्गदर्शन करत असताना मी सांगत आलो, की आपण 11 माळी जप करतो. तर नुसतीच मणी ओढणं किंवा माळजप करणं ह्याच्यात महत्त्व नाही. 11 का 108 केले तरी त्याचा फायदा होणार नाही. तर सर्वात पहिले आपल्याला ती आसन सिद्धता आणायची आहे. मग पहिली 1 माळ, मग 2 माळ, मग 3 माळ असं करत-करत नवखा माणूस असेल त्याला 11 पर्यंत जाणं.
आणि हे करत असताना त्याचं लक्ष हे पूर्णतः सेवेत असणं आवश्यक आहे. बाकीचे विचार जे आहेत ते कमी व्हायला पाहिजेत. आणि त्याच्या पुढचा महत्वाचा भाग, तुम्ही किती वेळ लागला तुमचा एक माळ पूर्ण व्हायला, ह्याची जाणीव संपायला हवी. ह्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे बघा. खूपदा असं होतं ज्यावेळेला मन आपलं अशांत आहे, कुठल्यातरी विचारामध्ये अतिशय मग्न आहे. अशा वेळेला तो विचार या व्यतिरिक्त आपल्याला कसलीही सुधबूद नसते. आपण जे आपण म्हणतो शून्यात नजर हरवून बसतो. एकटक एकाच गोष्टीकडे बघत बसतो. आतमध्ये विचार चालू असतो, पण ते केवळ एका विचारावरती आपलं लक्ष केंद्रित असतं. अशा वेळेला आपल्याला कोणी आवाज दिला, तरीही आपल्याला कळत नाही. त्या अवस्थेमध्ये आपण किती वेळ होतो, ह्याचीही जाणीव आपल्याला राहत नाही. आणि तेच आपल्याला या आसन या अवस्थेमध्ये साध्य करायचं. आणि जोपर्यंत ही अवस्था साध्य होणार नाही, तोपर्यंत पुढच्या टप्प्यांकडे जाण्यात काही अर्थ नाही. की मी त्या आसनावर बसलाय, भले 5 मिनिटं असो, पण ती 5 मिनिटं मला जाणीवच नाही की ही 5 मिनिटं होती. अजून साधं उदाहरण देईल, की आपल्याला बऱ्याचदा अतिशय गाढ झोप लागते किंवा दुपारच्या वेळेला आपण दमून भागून आलो असेल. सध्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. अशा उन्हाच्या वातावरणामध्ये सहज आपण कुठेतरी बसलो आणि छानशी असे गार वाऱ्याची झुळूक येते आणि आपसूक डोळे मिटले आणि अगदी डोळा लागणं म्हणतो आपण त्याला, तसं लागतो आणि अचानक जाग येते. आणि त्यानंतर अनेकदा असं आपल्याला जाणवतं, "अरे बापरे! मी किती वेळ झोपलो होतो." मी ती जाणीवच विसरून गेलेलो असतो. कारण ह्या शरीर इतकं रिलॅक्स झालेलं असतं आणि त्या शरीराच्या रिलॅक्सेशनमुळे माझं मनही आतून शांत झालेलं असतं. ना कुठलं स्वप्न आहे, ना कुठले विचार आहेत, ना काही नाही आतमध्ये. आणि हे दोन्हीही ज्यावेळेला अस्तित्वात नसतं, त्यावेळेला आपण तिसऱ्या अवस्थेत जातो, ज्याला सुषुप्ती अवस्था असं जे म्हणतात. गुरुचरित्र आपण वाचलेलं आहे. नामधारकाला ज्या अवस्थेमध्ये त्या साधू पुरुषाचं दर्शन झालं आणि मग त्या ओघाने ते शोधायला निघाले. ती जी अवस्था आहे, ती अवस्था आहे ती. की मला कल्पना नाही, मी कोणत्या अवस्थेत बसलेलो आहे, मी कुठे बसलेलो आहे, मी कोण आहे, माझं शरीर काय, माझ्या शरीरात काय चालू आहे, ह्या कसलीही जाणीव मला नसते. आणि हे शरीर इतकं शांत झाल्यामुळं आणि शरीराचीच मुळात जाणीव नसल्यामुळं पाठदुखी, कंबरदुखी, पाय दुखतायत, हाताला काहीतरी मुंग्या येतायत, ह्या सगळ्या गोष्टींची मला जाणीव राहत नाही. आणि हे ज्यावेळेला घडतं, त्याला माझं मन आतून शांत असतं. त्या मनात कसलाही विचार नसतो. कारण आपलं शरीर आणि मन हे एकमेकांना चिकटलेलं आहे, जोडलेलं आहे. त्यामुळे एकावर परिणाम झाला, की दुसऱ्यावर 100% त्याचा परिणाम होतो. म्हणून जर मन शांत करायचं असेल, तर शरीराला शांत करणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही तिसरी अवस्था ही आसन. म्हणून नित्यनियमानं एक ठराविक वेळ निवडून त्याप्रमाणे एका विशिष्ट आसनामध्ये एकच आसन, रोज बदलायचं नाही आसन. एकच आसन बसायचं. सुरुवातीला वाटल्यास ठरवून बसा. 5 मिनिटाचा गजर लावा, 10 मिनिटाचा गजर लावा, जे तुम्हाला योग्य वाटेल तो. आणि गजर होईपर्यंत मला कुठलीही हालचाल करायची नाही. हे आधी मनाशी निश्चय करून ठेवा. आणि तेवढ्या वेळ मला माझ्या विचारांकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. किंवा दुसरा भाग इग्नोर करा. जे काही विचार येतील त्याला इग्नोर करा. पण आता हे असे इग्नोर होत नाहीत. म्हणून मग सुरुवातीला आपल्याला हे करता येईल, की आपण नामस्मरणाचा आधार घेऊ शकतो. किंवा जो आपण श्वास घेतोय आणि सोडतोय त्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. जे आपल्याला योग्य वाटेल ते. आणि पूर्ण शरीर आणि मन हे रिलॅक्स करत जायचं.
आणि असं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला आपण पुढील टप्प्याकडे जाण्यासाठी जो प्रत्याहार आहे, या प्रत्याहाराकडे जाण्यासाठी प्राणायामासाठी सिद्ध होतो. पण जर असं होत नसेल तर पुढच्या टप्प्याकडे जाण्यात काही अर्थ नाही. कारण केवळ समजून घेणं, ऐकणं ह्यानी काहीच परिणाम होणार नाही. आपल्याला ते प्रत्यक्ष कृतीद्वारे समजून घ्यायचंय. असं मन शांत कधी कधी होतं किंवा कधी झालेलं आहे याचा अनुभव आपण घेतलाय? घेतला असेल तर येस म्हणा, वाय लिहा. नसेल तर नो लिहा. की ज्याला आपल्याला कशाचीच जाणीव राहत नाही त्या वेळेपुरती. येस. अतिशय उत्तम. आणि आता गंमत अशी आहे, तुम्ही जर ती अवस्था, तो अनुभव काल घेतला असेल, जो अगदी सहज झालेला आहे आणि तो खूप भारी वाटतो आणि तो पुन्हा हवा हवासा वाटतो, आणि दुसऱ्या दिवशी जर आपण ते ठरवून करायला गेलो, काही होत नाही तसं. आणि मग आपल्याला खंत वाटते की काल किती छान झालं होतं, आज काही होत नाही. याचं कारण जे सहज झालंय तेच समाधान देत. आणि ही सहजता जी आहे ती त्या आसनांमधनं साधायची. की आज आपल्याला ते ठरवून करावं लागेल, ठरवून बसावं लागेल, अगदी अलार्म लावून बसावं लागेल, वेळ ठरवावी लागेल, आसन ठरवावं लागेल, सगळं ठरवावं लागेल. ही सुरुवात आहे. आपल्याला त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचंय. म्हणजे उदाहरण म्हणून घेऊया आपण, की 9 वाजता मला बसायचंय ध्यानासाठी. घड्याळात 9 वाजलेत की नाही मला बघायची पण गरज नाही. 8:45 वाजल्यापासून माझं आतमधून शरीरामधनच हे सिग्नल येत आहेत आणि ऑटोमॅटिकली सगळी कामं आटपायच्या दृष्टीनं माझं काम सुरू होतं. आणि बरोबर ते सगळं आटपून मी 9 वाजता बघणार घड्याळ, अरे किती वाजलेत बघूया, आणि बरोबर 9ची वेळ झालेली असते. आपण आपल्या आसनावर बसतो आणि बसल्या क्षणापासून सगळं जग आपल्यासाठी आपण विसरलेलो असतो. ही सहजता येईपर्यंत आपल्याला ही साधना करावी लागेल. आणखीन एक तुम्हाला छान उदाहरण देईल, जे तुम्ही प्रत्येकाने किमान एकदा का होईना पण आयुष्यात अनुभवलेलाच असेल. हा सगळ्यांचा अनुभव आहे. आपलं जे कुठलं श्रद्धास्थान असेल, अशा एखाद्या देवाच्या मंदिरामध्ये आपण अतिशय उत्कटतेनं ज्या दिवशी दर्शनाला जात असतो, की त्या दिवशी आपल्याला असं आतून वाटत असतं, की आज दर्शनाला जायचंय, दर्शन घ्यायचंय किंवा त्या देवाला पाहायचं आहे, जे काही असेल. त्या दिवशी आपण आपली कामं, आपल्या आजूबाजूचे विचार, टेन्शन ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मागं पडत जातात. आपण एका ओढीनं त्या देवाकडे मंदिरात जाण्यासाठी धावपळ करतो आणि ज्या क्षणी त्या देवाला पाहतो, इतके शांत होतो आणि ज्याला आपण म्हणतो, की आज मला दर्शन करून खूप आनंद मिळाला. जो आनंद वर्णनातीत आहे. मला त्याचं वर्णन करता येणार नाही. आणि वर आपण ते दर्शन करून बाहेर आलो, मग कोणीतरी ओळखीचं, परिचयाचं भेटतं. "अहो काय कुठेच कुठल्या धुंदीत चालला होता तुम्ही? किती आवाज दिला तुम्हाला? मी आपलं पुढेच चालला होता." "हो का? मला नाही आठवत, म्हणजे माझं लक्ष नसेल कदाचित." असा अनुभव किमान एकदा तरी आलाय आपल्या प्रत्येकाला? व्हेरी गुड. म्हणजे आपण हवेतल्या गोष्टी काहीच बोलत नाही आहोत. हे आपण प्रत्येकाने अनुभवलेलं आहे, की मन हे असं आहे. तो सगळी जाणीव विसरू शकतो.
ही त्याची क्षमता आहे आणि जे आपल्यामध्ये आहे. आणि जेव्हा असं घडतं, जेव्हा घडतं म्हणण्यापेक्षा जेव्हा घडतं, त्या वेळेला आपल्याला आनंद होतो. हे सूत्र आपण जीवनात अनुभवतो आहे. मग जे कधीतरी आपसूक घडतंय, अचानक घडतंय, ते मला ठरवून घडायला सुरुवात करायची आणि ते म्हणजे आसन सिद्धता. म्हणून आध्यात्मिक जे साधना करणारे लोक आहेत, ते स्वतःचं आसन जे असतं, सेवा करण्याचं, साधना करण्याचं, हे कोणालाही देत नाहीत. आता त्याची कारण आपण नंतर कधीतरी चर्चा करू याच्यावर. पण स्वतःचं आसन स्वतः जवळ ठेवतात, ते कोणालाही देत नाहीत, कुठेही फेकत नाहीत. अतिशय पद्धतशीर प्रमाणे ठेवलं असतं, कारण त्यांना त्याची किंमत माहिती असते, की ते एक आसन, त्या कपड्यामध्ये किंवा त्या धाग्यांमध्ये तो रस नसतो. पण ज्या क्षणी त्या आसनावरती बसतोय, कारण वर्षानुवर्ष ती गोष्ट चालू आहे, त्यामुळे आसन किती छान आहे, डिझायनिंग किती छान आहे, किती किमतीचं आहे, याला काही उपयोग नाही. ज्या आसनावरती बसल्यावर माझं शरीर आणि मन हे शांत होतं, ते आसन माझ्यासाठी सर्वोत्तम आहे, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. म्हणून शरीराची कोणती अवस्था किंवा कोणती पोश्चर असावं, याला स्वामीजी महत्व गौण देतात. पण मनाची शांतता ही साधणं, याला ते अधिक महत्व देतात. आणि हाच पतंजली योगसूत्राचा तिसरा आणि महत्वाचा टप्पा आहे, की मला जर आत्मसंयम, सेल्फ कंट्रोल हवाय, एकाग्रता हवी आहे, कॉन्सन्ट्रेशन हवंय, फोकस हवाय आयुष्यामध्ये, सक्सेस हवाय, तर त्यासाठी मला ही आसनाची सिद्धता आवश्यक आहे. म्हणून अभ्यासाला बसण्याच्या अगोदर, कामाला बसण्याच्या अगोदर आपण हे जरूर करावं आणि त्या आसनाची सिद्धता करावी. आपल्याला कल्पना आहे, आपण अशी माणसं बऱ्याचदा पाहिली असतील, जे नियमित ड्रायव्हिंग करणार आहेत, म्हणजे एसटी ड्रायव्हर आहेत, बस ड्रायव्हर आहेत, कार ड्रायव्हर आहेत, कॅब ड्रायव्हर आहेत, वेगवेगळ्या रिक्षाचे ड्रायव्हर आहेत. असे अनेक प्रकारचे. मी एक उदाहरण म्हणून देतोय. अनेक लोक दिवसाच्या सुरुवातीला त्या सीटवर बसण्या अगोदर त्याला नमस्कार करतात आणि बसतात. पाहिलेत अशी लोक? अरे वा, बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत. कारण त्या आसनाची किंमत त्यांना माहिती आहे. अदरवाईज काय, ते एक फक्त सीट आहे, आपण बसतो गाडीमध्ये, आपणही बसतो, त्या काय आपण नमस्कार करून बसत नाही. ती जी सीट आहे, जिथं ड्रायव्हिंग करायचं आहे, फोकस राहावं लागतं तिथे, आसन सिद्धता आहे. बऱ्याचदा असंही बघायला मिळतं आपल्याला, की तोच माणूस बाजूच्या सीटवर बसला की तो बेचैन व्हायला लागतो. भले त्याला काही करायचं नाही, उलट ड्रायव्हिंग करण्यापेक्षा तो जास्ती रिलॅक्स आहे, पण तिथं तो जास्ती बेचैन असतो. त्याला असं वाटतं की नाही, ड्रायव्हिंग करणं जास्ती माझ्यासाठी योग्य आहे, तिथं बसलो की मी शांत होतो. ही आसन सिद्धता आहे. म्हणून शक्यतो ध्यानाची जागा, ध्यानासाठी वापरणाऱ्या गोष्टी या आपल्या स्वतःच्या असाव्यात, त्या कोणालाही देऊ नयेत. कारण त्याच्यामुळे सुद्धा डिस्टर्बन्स येतो. म्हणून शक्यतो प्रकारे आपण या गोष्टींवर अधिकाधिक लक्ष द्या. आणि आजपासून आपल्याला पुढील काही दिवस हे सातत्याने करायचं आहे. आणि जोपर्यंत तुमच्याकडनं हे कन्फर्मेशन येत नाही, की किमान एक टप्पा ह्या आसन सिद्धतेचा आम्ही पार केलेला आहे, तोपर्यंत आता पुढचं सेशन आपल्याला घ्यायचं नाही. कारण जोपर्यंत माझं शरीर आणि मन पुढील गोष्ट आकलन करण्यासाठी किंवा ते ग्रहण करण्यासाठी तयारच नसेल, तोपर्यंत पुढे जाण्यात काही अर्थ नाही. आपण अध्याय 6च्या वेळेला सांगितलं होतं, की हा लाईफ चेंजिंग अध्याय असणार आहे, आपलं आयुष्य बदलून टाकणारा अध्याय असेल. पण त्यासाठी प्रयत्न हा फार महत्वाचा आहे. ते कृतीमध्ये करणं हे आवश्यक आहे. कारण ही तर फक्त तिसरी स्टेज एवढं समजा. ही साधल्यानंतर पुढची प्रत्याहार आणि प्राणायाम या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला करायच्या आहेत. आणि हे सगळा प्रवास करत असताना स्वतःमधला बदल
हा तुमचा तुम्हाला जाणवतो. निश्चित जाणवतो. काय जाणवेल, कसं जाणवेल हे नंतर सांगेल मी. ज्यावेळेला आपण धारणा या अवस्थेपर्यंत पोहोचू त्यावेळेला आपण याचा विचार करू. पण जर स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी तयार असाल तर आजपासून या आसन सिद्धतेसाठी प्रॅक्टिस जी आहे, याला आपण साधना म्हणूया, हे आपल्याला करायला सुरुवात. अगदी त्यासाठी वेगळा वेळ द्यायची पण गरज नाही. जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर त्या सेवेमध्येच ही गोष्ट आपण इन्क्लूड करू शकता. हे हातात माळ जप घेतल्यानंतर आपल्या आसनावरती बसल्या, मग ती सकाळची वेळ असो, दुपारची असो, रात्रीची असो, माझं लक्ष हे त्या मण्यांकडे न जाता, माझं लक्ष किती जप झाला याकडे न जाता, माझं पूर्ण लक्ष त्या माझ्या इष्टदेवतेकडे असेल. आणि तेवढा वेळ जो काही मी वेळ बसणार आहे, एकच माळ जपाय म्हणजे आपल्या नियमित 11 धरून एक त्यातली 11 मधली एक माळ अशी ठरवायची सुरुवातीला, की ही माळ म्हणजे माझ्या आसन सिद्धतेच्या साधनेचा प्रवास आहे. आणि तेवढी माळ संपेपर्यंत शरीर हलवायचं नाही, कुठलीही बाकी कृती करायची नाही. मन ह्याच्याकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं, की तो जप या व्यतिरिक्त कुठे कुठे धावतोय. फक्त लक्ष द्यायचं, करायचं काहीच नाही. आणि जोपर्यंत ती एक माळ करण्यासाठी आपलं शरीर आणि मन शांत होत नाही, तोपर्यंत त्या दुसऱ्या माळेकडे जाण्यासाठी हा प्रयोग करायचा नाही. बाकी उरलेल्या 10 माळा ज्या असतील त्या आपल्या नियमित चालल्यात तशा चालू द्यायच्या. पण एका माळेसाठी हा पहिला प्रयोग. आता एक माळ करायला साधारणतः 2 ते 3 मिनिटं. मग किमान 2-3 मिनिटं मला शरीराने आणि मनाने शांत व्हायचंय. ते झालं, मग दुसरी माळ म्हणजे 5 मिनिटं. ती ज्यावेळेला सिद्धता होईल, पुढची माळ 7.5 मिनिटं. ती झाली की त्याच्या पुढची वेळ. असं करत करत मला त्या 11 माळी सेवा करत असताना ती सिद्धता आणायची. अर्थात मी हा तुम्हाला काय म्हणूया, उदाहरण म्हणून दिलं. तुम्हाला वेगळा वेळ काढायचा असेल तरी तुम्ही करू शकता, कुठलाही वेळ. पण मला स्वतःला ऑब्झर्व्ह करायचं आहे, की किती वेळ मी शरीर आणि मन हे शांत करू शकतो. शांत याचा अर्थ मी परत ते सांगेन. शांत म्हणजे नुसतेच बसलेला आहात, कुठलीच हालचाल होत नाही म्हणजे शांत नव्हे. मी जी मगाशी उदाहरणं दिली त्याप्रमाणे माझी जाणीव जी आहे ती झोपली पाहिजे. म्हणजे जे मनात विचार येत आहेत ह्याच्याकडे माझं लक्ष आहे. इकडं काय चाललंय, बाजूला आवाज येत आहेत ह्याच्याकडे माझं लक्ष आहे. गार होतंय का गरम वाटतंय, घाम येतोय का थंड वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ही मला नसली पाहिजे. बाहेर जे काही घडायचं असेल ते घडत राहील, मला त्याच्याशी काही इति कर्तव्यता नाही. आणि मी फक्त माझ्या आतल्या त्या चैतन्य शक्तीसोबत शांत राहणार आहे. हे मला साधायचं. अगदी तुम्हाला वाटलं तर संध्याकाळी करण्यामागचा उद्देश एवढाच, की त्याला अंधार आपल्याला करता येतो. कारण दिवसा उजेडी आपल्याला अंधार करता येत नाही. किमान डोळे मिटल्यानंतर आपल्या समोर अंधार असेल तर थोडासा आपल्याला सपोर्ट मिळतो ही गोष्ट करणं. पण दिवसाही केलं तरी हरकत अजिबात नाही. पहाटे करा, ज्यावेळेला सगळे आजूबाजूचे घरातले शांत असतात, त्यामुळे डिस्टर्बन्स येणार नाही. किंवा सगळे रात्री झोपल्यानंतर केलं तरी हरकत नाही. जी आपल्याला योग्य अशी वेळ असेल ती आपण वेळ निवडू शकता. सगळ्यांना कळलंय नेमकं काय करायचंय, काय करायचंय आणि कसं करायचंय. तर आता हे ठरवून आपल्याला ही साधनेला सुरुवात करायची आहे. 100% तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळवण्याचं सामर्थ्य आणि रिझल्ट, म्हणजे ती प्रत्यक्ष गोष्टी घडण्या, हे जे आहे, हे सामर्थ्य आपल्याला या साधनेतून कमवायचं आहे. तयार आहात सगळे? व्हेरी गुड. आता गंमत बघा, हे आत्ता जे आपण सगळं पाहतोय, ह्याला स्वामी विवेकानंदाने फार सोप्या गोष्टीतनं समजावून सांगितलंय. छोटीशी गोष्ट आहे.
समजून घेऊया आपण. ठीक आहे. येस. सो स्वामीजी एक गोष्ट सांगतायत. एक राजाचा एक मंत्री होता. एकदा काही कारणाने त्या मंत्र्यावर राजाची इतराजी झाल्यामुळे, म्हणजे राजा नाराज झाल्यामुळं, राजाने त्या मंत्र्याला एका खूप उंच मनोऱ्याच्या शेंड्यात कोंडून ठेवण्याची शिक्षा फर्मावली. राजाची आज्ञा पाळली गेली. तो मंत्री त्या ठिकाणी मरणाची वाट बघत दिवस कंठू लागला. त्या मंत्र्याची पत्नी अत्यंत पतिनिष्ठ आणि विश्वासू होती. संधी साधून ती एके रात्री त्या मनोऱ्याजवळ आली आणि तिथे अगदी वरच्या भागात डांबलेल्या आपल्या पतीला खुणावून, तुमच्या सुटकेसाठी मी काय करू, असे तिने विचारले. त्यावर तो तिला म्हणाला, की तू उद्या रात्री पुन्हा इथे ये आणि येताना बरोबर एक लांब दोरखंड, थोडी पक्की दोरी, सुताचा एक रीळ, थोडे रेशीम, एक नाकतोडा आणि थोडासा मध घेऊन ये. काय काय सांगितलं बघा. तू उद्या रात्री पुन्हा इथे ये आणि येताना बरोबर एक लांब दोरखंड, थोडी पक्की दोरी, सुताचा एक रीळ, थोडे रेशीम, एक नाकतोडा आणि थोडासा मध घेऊन ये. ते ऐकून त्याच्या बायकोला मोठा विस्मय वाटला. असो, त्याच्या सांगण्याप्रमाणे ती पतिव्रता त्या सर्व जिन्सा घेऊन दुसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर तिथे जाऊन हजर राहिली. सांगितलेल्या सर्व वस्तू घेऊन आलेल्या आपल्या पत्नीला पाहताच तो मंत्री तिला म्हणाला, आता एक काम कर. तुझ्या जवळचे ते रेशीम त्या नाकतोड्याच्या कमरेला छान पक्के बांध आणि मग त्याच्या शिंगासारख्या दोन्ही केसांच्या टोकाला थोडा मध लाव आणि त्याचे तोंड वर करून त्याला ह्या मनोऱ्याच्या भिंतीवर सोडून दे. नवऱ्याच्या सांगण्याप्रमाणे त्या विश्वासू पत्नीने सारे काही केले. त्या नाकतोड्याने आपल्या दीर्घ प्रवासाला सुरुवात केली. समोर कुठेतरी मध आहे असा सुगावा लागल्यासारखे वाटून त्या काल्पनिक मधाच्या लोभाने तो नाकतोडा हळूहळू पुढे सरकू लागला. असे करता करता तो त्या मनोऱ्याच्या टोकाला पोहोचताच त्या मंत्र्याने त्याला पकडले. अशा रीतीने त्या रेशमाचे एक टोक मंत्र्याच्या हाती आले. मग त्याने आपल्या बायकोला सांगितले, या रेशमाच्या तुझ्याकडील खालच्या टोकाला तू आणलेल्या रेळातील सूत बांध. मग ते रेशीम वर उडून त्या सुताचे एक टोक हाती येताच त्याने त्याच युक्तीने पक्की दोरी आणि अखेर तो दणकट दोरखंड हस्तगत केला. आता तेथून निसटणे फार सोपे होते. या दोरखंडाच्या साह्याने तो मंत्री त्या मनोऱ्यावरून खाली उतरला आणि राजाच्या हाती पडणार नाही अशा ठिकाणी पळून गेला. अशा रीतीने त्याने आपली सुटका करून घेतली. आपल्या देहातील श्वासोच्छवासाची गती म्हणजे जणू त्या रेशमासारखी आहे. तिच्यावर ताबा मिळवून तिचा संयम साधू शकल्यास ज्ञानतंतूमधील शक्तिप्रवाह रूपी सूत आपल्या हाती आल्यासारखे होईल आणि त्यानंतर मग आपल्या मनोवृत्ती रूपी पक्की दोरी आणि अखेर प्राणरूपी दोरखंड आपल्या ताब्यात येऊ शकेल आणि याप्रमाणे प्राणाचा संयम साधून आपण मुक्त होऊ शकू. सो सुरुवात आपल्याला ह्या रेशमाच्या त्या नाकतोड्यापासून करायची आहे. आत्ता दिसताना आपल्याला असं वाटतंय की ह्या नाकतोड्याची काय गरज आहे, हा काय मला सोडू शकणार आहे, छोटासा तर आहे. आणि त्याला त्या मधाचा वास जो आहे तो सतत देत राहायचा आहे, जेणेकरून तो आकर्षीला जाईल की मला हे करायचंच आहे. ज्या वेळेला तो दोरखंड हातात येईल त्यावेळेला आपल्याला कळेल की आपण नेमकं कशापासून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. म्हणून या साधनेला यम, नियम आणि आसन या साधनेला आपण सुरुवात करा. आसन इतकं सहज साध्य जेवढं वाटतंय तेवढं नाही, म्हणून यमनियमांची आवश्यकता आहे. त्यामुळे आपलं वागणं एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्हींमध्ये आपण सातत्याने सुधार करत राहूया, जेणेकरून हे आसन आपल्याला साधायला मदत होईल. आसन साधलं गेलं की मग आपण पुढच्या प्रत्याहार आणि प्राणायामाच्या गोष्टीकडे जाऊया. याचं जेवढं आध्यात्मिक महत्व किंवा त्याचे रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत, तेवढेच भौतिक जीवनातील यश किंवा सक्सेस ज्याला आपण ज्याची सगळ्यांनाच आवश्यकता वाटते, त्याही गोष्टी आपण करू शकू. हे महत्वाचं आहे. अर्थात विषयाला विराम देताना मी एवढंच म्हणेन
कोणाला काय मिळवायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. शेवटी आपलं हे शरीर, आपलं हे आयुष्य क्षणभंगुर आहे. आपण गुरुचरित्रातही वाचतो की महाराजांनी हे सांगितलं की प्रत्येक क्षणी ती मगर आपल्याला गिळते आहे. असा कोणीही या पृथ्वी तलावरती नाही की ज्याला मृत्यू नाही. आणि भागवत आपल्याला सांगतं की मनुष्य हा एकमेव जन्म आहे की ज्या जन्मामध्ये हे साध्य करता येतं. ही साध्यता किंवा ही मुक्ती किंवा ह्या सगळ्या गोष्टींची अ, प्राप्ती करणं हे देवांना सुद्धा जमत नाही. आणि देवांना जर हे हवं असेल तर त्यांना ह्या मृत्यू लोकात येऊनच जन्म घेऊन हे साध्य करता येतं. म्हणून आपण सगळेच भाग्यवान आहोत, सगळेच पुण्यवान आहोत की नशिबाने आपण काहीतरी पुण्य केलंय आणि म्हणून या मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत. त्यामुळे केवळ शो ऑफ करण्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. आपला रिझल्ट आपल्याला मोजता यायला हवा. जर मोजता येत नसेल तर आपण काहीतरी चुकतोय एवढं तर निश्चित आहे. कुठल्या तरी अगतिक अशा भीतीने म्हणून काहीतरी करण्यापेक्षा खरंच कुठल्यातरी आनंदासाठी जगायला आपण शिकूया. म्हणजे कोणाच्याही आहारी जायची वेळ येत नाही. नाहीतर अनेकदा आपण सध्या पाहतोय काय बंधुबाबांची अवस्था चालू आहे. तर ही लोकं ह्या सगळ्या अगतिकतेमधून ह्या सगळ्यांच्या आहारी चाललेत. आणि म्हणून स्वामीजींचा जो विचार आहे की आपण स्वतःला शक्तिमान बनवूया. आपल्याला जे हवंय ते करण्यासाठी आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याला आपल्याला जागं करायचं आहे. हा विचार आपण अधिकाधिक स्वतःमध्ये दृढ करूया आणि जेवढा शक्य आहे तेवढा इतरांपर्यंत पोहोचवूया. आजचं सत्र मी म्हणजे आजचं हा जो विषय आहे आसनाचा तो इथेच थांबवतो.